हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला ना इडली बनवायची आणि आज मिस्टरांना सुट्टी पण होती. म्हणलं तर आज इडली बनवू, पण नेमके असं झालं ना, मी खूप लेट उठली. म्हणलं आज मिस्टरांना सुट्टी, तर चला आपण हळूहळू काम आवरता येईल आणि सुट्टी पण आहे त्याच्यामुळं. पण लय मोठी चुकी झाली, कारण की लवकर उठलं की लवकर काम उरकतात. आत्ता इडली बनवायला मला 10 वाजून गेलेले आहे. तर आता मी इडली बनवायला घेतली, म्हणजे सकाळचा नाश्ता 10च्या पुढं, आता 12पर्यंत चालेल ते. आणि बाळ झोपलेलं आहे. इकडं मी इडलीचं पीठ बनवून घेतलं आणि छान फॉर्मेट झालेलं आहे. तर खूप लेट झालेलं आहे मला काम आवरायला, कारण घरात इतका पसारा आहे डेंजर, आणि 2 मुलं सांभाळणं काही सोपं नाही. तर इकडं एवढा पसारा करून ठेवलेला आहे, बाळ पण झोपलेलं आहे. तर ना मिस्टरांना होती सुट्टी, म्हणून ठरवलं की आज आपण इडली सांबार बनवूया. म्हणजे आदल्या दिवशी ठरवलं ऑब्व्हियसली, कारण पीठ वगैरे तयार करावं लागतं. तर मिस्टरांना सुट्टी होती म्हणून, नाहीतर मग कसली इडली बिडली. आपलं मला तर रोज जेवायला पण लवकर भेटत नाही, 2 मुलं सांभाळून. आणि त्यातल्या त्यात मला आहे ना, माझ्या जाऊबाईंची खरंच आज खूप आठवण येत होती. आणि त्यातल्या त्यात छोट्या माऊची पण, दोघांची पण आठवण येत होती. तर सांगते पुढं, तोपर्यंत मी इडली बनवून घेते. तर इकडे ना मी इडली बनवण्यासाठी ना आधीच म्हणजे गरम पाणी करायला ठेवून देते. त्यानंतर मग इडलीचं जे भांडं आहे ना, त्याला थोडंसं तेल ग्रीस करून घेते आणि मग जे बॅटर आहे ना ते टाकून देते, म्हणजे इडली पण चिटकत नाही. आणि जेव्हा आपण यामध्ये ना इडलीमध्ये, म्हणजे इडलीच्या पिठामध्ये आपण जेव्हा सोडा वगैरे टाकतो ना, तर ते गरम पाणी जर आपण केलेलं असलं आणि डायरेक्ट मग इडली ठेवली ना बनवण्यासाठी, तर ती जास्त पण फुगते. आणि माझ्या मिस्टरांना आहे ना 3 दिवस सुट्ट्या, त्या मागे सॅटर्डे संडे आणि त्याआधी फ्रायडे सॅटर्डे संडे असे 3 दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे माझं आहे ना थोडा वर्कलोड पण कमी झाला. आणि त्याच वेळेतनं नेमकी जाऊबाई पण गावाला गेल्या. मग त्यामुळे मिस्टर घरी असल्यामुळे ते 3 दिवस एवढं काही वाटलं नाही. पण नंतर जेव्हा मुलं आहे ना खूप त्रास द्यायला लागले, आणि तेव्हा खरं मला आठवण यायला लागली. जाऊबाई गेल्या होत्या माहेरी, म्हणजे गावी गेल्या आहे सासरी आणि माहेरी. आमचं सासर माहेर दोघींचं शेजारीचे, त्याच्यामुळं त्या गावी गेल्या होत्या मुलांना सुट्टी लागल्यामुळं. आणि त्या असल्या कसं मग म्हणजे बाळ रडत असलं ना थोडंफार घेतात, पण ते माझं काम वगैरे होस तर घेतात, सांभाळतात. आणि छोट्या माऊ पण असल्या ना तर ते नादी वगैरे लावतात. त्याच्यामुळे ना बरंचसं म्हणजे बाळाचं तरी थोडासा ताण कमी होतो सांभाळण्याचा. आणि तो जास्त चिडचिड पण नाही करत ते सगळे असल्यावरती, कारण की त्याच्या आसपास म्हणजे भरपूर लोक असले की तो नाही. इडली सांबार रेडी झालेले आहे. चटणी करायची होती पण टाईमच काही पुरला नाही, त्यामुळे नाही बनवली मी. आणि ना पहिले मिस्टरांना देते, कारण त्यांना खूप भूक लागलेली होती. आणि मी एक रील्स टाकलं आहे, लोणचं बनवलं आहे. तर लोणचं खरंच खूप टेस्टी झालं आहे. आणि मी पहिल्यांदा लोणचं बनवलं माझ्या आयुष्यात, तर खरंच पहिल्यांदा बनवल्याच्या मानाने खूप छान झालं आहे. आणि इकडे ना ह्या तिघांची मस्ती चालू आहे. तर ना बाळाला काय वाटतं की पप्पा माझ्याचे, म्हणजे शिव जर जवळ असला की ना तो असे शिवला चिमटे वगैरे घेतो, लाथा मारतो. त्याला असं म्हणायचं आहे, तू पप्पाजवळ थांबू नको, मी पप्पाचा आहे. आणि खूप मस्त चालू राहते. येते का जर घरी असल्यावर मग काही टेन्शन नसतं माझं, त्याचे पप्पा घरी असल्यावर मुलांचं सांभाळायचं, कारण की ते निम्म्याच्या वरती वर्कलोड कमी करून घेतात, मुलांना पण सांभाळतात आणि बाकीच्या गोष्टीत पण हेल्प करतात. त्याच्यामुळं त्यांना सुट्टी असली खरंच मला खूप आनंद होतो. तर इकडे बाळाला आहे ना झोपी लावलं आहे, आणि त्याचे पप्पा करत आहे त्यांच्या कपड्यांची इस्त्री, कारण की मला तर काही वेळ भेटत नाही, त्यांचं तेच करून घेत होतं सध्या. पहिले तर करून ठेवायचे मी, पण आता नाही म्हणजे करत, तेच त्यांना सुट्ट्या असल्यास ते करून घेतात. आता तू घ्या. नाही. मासा मेडिटेशन करतोय. कधी मेडिटेशन मधून बाहेर येते, कधी आमच्या बरोबर. काय कशाला आता मारतो शिवदादा? आज तुम्ही चालले ऑफिसला, दिवसभर कशी हालत आहे ना.
आणि एक तर माऊ आणि छोट्या पण गावाला गेले, त्याच्यामुळं अजून डेंजर कंडिशन होणार आहे आज माझी. काय ना आत्ताच झोपेतून उठले ना तू. बघ कसे दिसते पार्श दिसतो तू पार्श. ना खूप क्रिएटिव्ह माइंड आहे, काही ना काही तयारच करीत राहतो. तर इकडे मिस्टरांचं सगळं रेडी करून दिलं टिफिन वगैरे, आणि यांना 3 दिवस सुट्ट्या होत्या तर खूप छान वाटलं मला. निम्म्याच्या वर वर्कलोड कमी केला माझा. आज घरी मला कंडिशन एकटीला सांभाळायची, मला 2-2 याला एक सांभाळायचं दिवस. तर आत्ता आहे ना मी फ्रेश वगैरे होऊन येते. सकाळी लवकर उठून टिफिन वगैरे केला आणि जे ते पण गावाला गेले होते, त्याच्यामुळे मग लवकर उठले होते. आज मी जवळपास 5:30ला उठले आणि टिफिनला खूप लेट झालं, कारण की ना टिफिन करता करताच बाळ 5-6 वेळेस उठलं होतं. त्याच्यामुळे माझी कंडिशन ना एवढी डेंजर झालेली आहे. आणि खूप म्हणजे लवकर उठले होते, मला वाटलं सगळं फ्रेश वगैरे होऊन टिफिन वगैरे होईल, पण तसं काही झालं नाही. कारण की छोटे बाळ असल्याने खूप त्रास देत राहतात. त्यांच्या जवळून आपण झोपेतून उठलं ते लगेच उठून जातात, त्याच्यामुळे ना काहीच होत नाही. चल गोंडू त्याला कृष नावच माहित नाही. कृष म्हणलं ऐकतच नाही. कृष ऐक कृष तुझे नाव. इकडे ना शिव त्याचा आणि देवांचा फर्स्ट बर्थडेचा व्हिडिओ बघतोय, आणि जुने व्हिडिओ खरंच खूप छान होते. आणि मला आहे ना माझी आणि सपनाची डिलिव्हरी एकाच दिवशी झाली होती, तोच दिवस आठवला. आणि त्यानंतर 1 वर्षाने आम्ही एकत्रितच बड्डे करायचा ठरवला होता. तर एकत्रितच आम्ही शिवांशी देवांचा बड्डे केला होता. त्यानंतर अजूनपर्यंत काही चान्स भेटला नाही देवांशिवांचा एकत्रित बड्डे करायचा, पण कधीतरी आम्ही पुन्हा एकदा ना देवांशिवांचा एकत्रित बड्डे करू. चालू आहे आता दोघांचं पण. याला पण हीच गाडी लागते, शिवला पण हीच गाडी खेळते. कसं पकडून ठेवतं हातात तरी बसतं का रे कृष? तुझ्या हातात तरी बसतं बाबू. तरी शिव दादाच्या खेळण्या घेतोय, भांडून घेतोय. शिवाय तू 5 महिन्याचा नाही अजून, ते शिव दादाच्या नादी लागतोय. शिव दादा खेळत होता ना ती गाडी. शिव दादा तुझ्या भरपूर गाड्या आहे ना, तू दुसरी घे, तू शहाणा बाळ आहे ना. हा जाऊ दे ना, घे तुला घे, दिली दादाने, घे. त्याला हीच पाहिजे. तू खेळतो की शिव खेळायला लागला ना, खेळण्या हा खूप त्रास देतो. त्याला वाटतं शिवच्या हातातली प्रत्येक खेळणी मला द्यावा, हातात तर बसत नाही, खेळता ते येत नाही. गाडी घेऊन बसले दादा. तू दादाला नाही द्यायची आपण ही गाडी. नाही द्यायची दादाला, नाही द्यायची दादाला. आपणच घेऊ, नाही द्यायची. आता दादा कोणती गाडी आली नवीन? दादा ती दे आम्हाला. मी तोडून टाकली. घे 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 घे. घे तुला. माझं डोकं खरंच हँग होते मुलं सांभाळत. डोक्याला लय वैताग असतो बाबा, 2 सांभाळणं मुश्किल आहे. आणि हा पण ना आत्ताशी 5 महिन्याचा आहे, तरी त्याला शिवच्या गाड्या पाहिजे, शिवच्या खेळण्या पाहिजे सगळ्या. आता परत रडायला लागेल मला. जेसीबी दे तेव्हा. काय जेसीबी आता याला सगळ्या खेळण्या घेऊन ठेवायच्या दादा. इकडे ना शिवच्या हातातून रिमोट घेतलाय, उठून बसायचंय त्याला. टीव्हीचे बटन दाबतोय, रिमोटचे बटन दाबतोय. हा काय लावलं टीव्हीला? काय लावलं? लाव बरं तुझ्या आवडीचा व्हिडिओ लाव बरं.
लावतो तू राहू दे ना, छान आहे. त्याचं लावून द्या ना मग शिवचे हा दम दम. याला तर लय राग येतो बाबा. चल गणपती माझा लावला. रडते पोरगे गेले रडते पोरगे. द्या ना शिव दादा तू रिमोट. थांब मी घे. राहू दे ना,